स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा आणि अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये मागील अपडेटमध्ये आपण तळेगाव रेल्वे स्टेशनपासून तळेगाव ते यवतमाळ वणी रोडला होणाऱ्या रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगपर्यंतचा अपडेट घेतला होता. तर आज आपण त्याच्या पुढील अपडेट घेणार आहे. या ठिकाणी यवतमाळ वणी रोडला या पुलाच्या खालून ही रेल्वे लाईन क्रॉस करेल व या सरळ दिशेत जाणार आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे. आणि यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर असू शकेल. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता की नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या शेजारी या दिशेने ही रेल्वे लाईन तळेगाव रेल्वे स्टेशनकडून येत आहे. आणि या ठिकाणी गोधनी तसेच निळोणा या गावाजवळ आपण ही पाहू शकता की या ठिकाणच्या ब्रिजचे काम हे या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणची जी लोकेशन आहे मित्रांनो, ही नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या अगदी लगतच म्हणजे साधारणतः 50 मीटर अंतरावरच वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही बनवण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की 3 खंडामध्ये पुलाचे जे काम आहे ते करण्यात आले आहे. यामधील गॅप फिलिंगचे काम हे बऱ्याच महिन्यापासून बाकी होते, पण आजच्या दिवशी आपण बघितल्यास या ठिकाणी आपल्याला या तिन्ही पुलांचे काम हे पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल. या ठिकाणी एका हायटेन्शन लाईनच्या होणाऱ्या क्रॉसिंगमुळे हे काम पेंडिंग होते आणि या ठिकाणी आजच्या दिवशी हे काम जे आहे हे पूर्ण करण्यात आल्याचे आपण समोर पाहू शकाल. या ठिकाणी 3ऱ्या खंडानंतर गॅप फिलिंगचे कार्य देखील तसेच पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाऊ नये त्याकरिता या ठिकाणी दगडांचे कार्य देखील पूर्ण करण्यात आल्याचे पुलाच्या दोन्ही साईडला आपण पाहू शकता. या ठिकाणी जो इलेक्ट्रिक पोल दिसतो आहे तो नवीन लावण्यात आला आहे. असाच एक पोल समोरच्या दिशेला आपल्याला दिसून येत आहे. हे दोन नवीन पोल लावल्यामुळे हाय टेन्शन लाईन जी आहे तिची हाईट वर केल्या गेली आहे व रेल्वे लाईनचे जे काम आहे हे या लोकेशनवर 100% पूर्ण करण्यात आले आहे. आता ही रेल्वे लाईन नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेला काही किलोमीटर अंतरापर्यंत समान असणार आहे. तर आता या दिशेला जाऊन अपडेट बघूया वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून 2 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी यवतमाळ ते जाम या रोडला पुन्हा एकदा ही वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे. या दिशेने रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे तळेगावकडून येत आहे आणि याच ठिकाणी रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट देखील बनवण्यात आला आहे. हे जे लोकेशन आहे ही यवतमाळ शहरापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणार आहे. समोर जो रस्ता आपल्याला दिसतो आहे हा यवतमाळ शहराकडे तर डावीकडे नांदेडकडे तर उजवीकडे वर्धाकडे हा नॅशनल हायवे जातो आहे. आणि याच्या ठिकाणी बाजूलाच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जामकडे जाणाऱ्या या यवतमाळ जाम रस्त्यावर रेल्वे लाईनसाठी एक जो ब्रिज आहे हा तयार करण्यात आला आहे. रेल्वे लाईन या ठिकाणी खालून असणार आहे तर वरच्या दिशेने रोडची वाहतूक केल्या जाणार आहे. या ठिकाणचा पूल हा बऱ्याच दिवसांपासून पूर्णपणे तयार झाला आहे, परंतु यावर पेंटिंगचे तसेच काही जे जाळी लावण्याचे काम होते ती बाकी होते ते आजच्या दिवशी या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे. यवतमाळ जाम रोडला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस होणार आहे. या ठिकाणावरून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर यवतमाळ रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत आहे. तर जो सरळ रस्ता जाताना आपल्याला दिसत आहे हा कच्चा रस्ता जामकडे जात आहे. या ठिकाणची लोकेशन देखील 100% पूर्ण होत आली आहे. त्यामुळे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे जे काम आहे हे हळूहळू आता पूर्णत्वास येत आहे. याबद्दल आपले काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, समोर जो ब्रिज आपल्याला दिसतो आहे हा यवतमाळ जाम रोडचा ब्रिज आहे. त्या ठिकाणावरून खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही पुढे येणार आहे. तर या ठिकाणी देखील अर्थवर्कचे काम हे जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. आणि या ठिकाणावरून ही रेल्वे लाईन जी आहे ही समोरच्या दिशेला वळण घेणार आहे व एका मोठ्या पुलाच्या साहाय्याने न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे.
तर मित्रांनो, मागील काही अपडेट्समध्ये आपण बघितले असेल की आता वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे जे काम आहे हे पूर्णत्वाकडे येत आहे. त्यामुळेच आता या ठिकाणी फायनल बेड हा टाकण्याची सुरुवात देखील लवकरच आपल्याला झाल्याचे दिसून येईल आणि त्यामुळेच या ठिकाणी स्लीपर देखील आणून ठेवण्यात आले आहे. स्लीपर ठेवल्यानंतरच त्यावर ट्रॅक लेगचे जे कार्य आहे ते सुरू होणार आहे व याची सुरुवात आजपासून साधारणतः 6 महिन्याच्या दरम्यान होऊ शकेल. पुलांच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते संपूर्णतः पूर्ण होत आले असल्यामुळे जवळपास सर्वच्या सर्व पूल हे आता साधारणतः 3 ते 4 महिन्यात पूर्णपणे तयार होऊन जातील आणि त्यानंतर केवळ आणि केवळ रेल्वे लाईनच्या लेंगचेच ट्रॅक लेंगचे जे काम आहे तेच बाकी असणार आहे. तर आपण समोर पाहू शकता की या ठिकाणी 200 ते 300 मीटर लांबी असणारा एक मोठा पूल नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेच्या अगदी लगतच तयार करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वीच हा पूल जो आहे हा तयार करण्यात आला होता, परंतु त्यापुढील काम जे होते ते पेंडिंग होते. नव्यानेच त्या कामाची देखील सुरुवात आता झाली आहे आणि त्या ठिकाणचे अर्थवर्क देखील लवकरच हे पूर्ण केल्या जाणार आहे आणि पुलाच्या दुसऱ्या टोकाला देखील स्लीपर्स जे आहेत ते आणून ठेवण्यात आले आहे. समोर जाणारा नॅशनल हायवे हा नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे आहे आणि याच्या अगदी लगतच या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा हा मोठा ब्रिज आपल्याला समोर दिसून येत आहे. याच दिशेने सरळ लाईनमध्ये गेल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच या ठिकाणावरून न्यू यवतमाळ हे रेल्वे स्टेशन बनवण्यात येत आहे. या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे 100% पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी देखील आता फायनल बेड जो आहे तो लवकरच टाकण्यात येईल अशी अपेक्षा करूया. तर कळंब रेल्वे स्टेशननंतर येणारे रेल्वे स्टेशन तळेगाव व तळेगाव नंतर यवतमाळ रेल्वे स्टेशन असणार आहे. या यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून तळेगाव स्टेशनची लांबी साधारणतः 10 किलोमीटर असू शकेल. या ठिकाणावरून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच न्यू यवतमाळ हे रेल्वे स्टेशन बनवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी नॅशनल हायवे व रेल्वे लाईन दोन्ही वर्धाकडून नांदेडकडे जाताना आपल्याला समोर दिसत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.